महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। जर भोट उचलायचा प्रयत्न केला तर खाली महाराष्ट्रात। तर आमचे प्रतिनिधी विजय सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया। विजय, आपण बघतोय अजून सुद्धा कार्यकर्ते तितक्याच प्रमाणात बघायला मिळतात, अजून सुद्धा तशीच घोषणाबाजी सुरू आहे, सध्याची काय परिस्थिती दिसतेय? आम्ही खरं तर हा मराठीच्या अस्मितेचा मुद्दा असल्यामुळे प्रत्येक मराठी माणूस हा या ठिकाणी आता जमायला सुरुवात झालेला आहे। या ठिकाणी मनसेचे नेते नितीन सरदेसाई असतील, संदीप देशपांडे आहेत, अविनाश जाधव, तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे माजी खासदार आहेत राजन विचारे, संदीप राणे हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। आणि ज्यावेळी मनसेचे नेते आल्यानंतर एकच जल्लोष झाला आणि या ठिकाणी संपूर्ण जो माहोल जो बनला गेला आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देऊ लागलेल्या आहेत। आणि मराठी अस्मिता आम्ही तुम्हाला दाखवून देऊ, आमच्या वाटेला गेला तर आम्ही सोडणार नाही असं सुद्धा या ठिकाणी मोर्चेकऱ्यांनी म्हणायला लागलेलं आहे। विजय, मोठ्या संख्येने खरं तर कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत, अविनाश जाधव असतील, संदीप देशपांडे असतील, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? इथून पुढे मोर्चाचं नियोजन काय असणार याबद्दल काही सांगितलंय का? आता खरं तर हा मोर्चा आता समाप्तीकडे वळत आहे, कारण अजून कुठे जाणार आहे काय सांगितलं नाही, परंतु ह्यांच्या ज्या मागण्या आहेत आता पोलीस काय कशा प्रकारे ते रिॲक्ट होत आहेत ते आता पाहावं लागेल। कारण या ठिकाणी जे सगळे नेते आलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश परिधान करून एक चिमुकला सुद्धा या ठिकाणी सामील झालेला आहे। आणि मराठी मुलं असतील, मुली असतील, ज्येष्ठ नागरिक तर सध्या आपण दृश्यांमध्ये बघतो अविनाश जाधव असतील, संदीप देशपांडे, मनसेचे नेते सगळे आपल्याला बघायला मिळत आहेत। ते नेमकं काय बोलणार याकडे सुद्धा लक्ष आहे, पत्रकार परिषद घेणार असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। सर्वप्रथम मी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी एकीकरण समिती सगळ्यांचे लाईव्ह चालू आहे आणि सर्व पक्षाची सर्व मंडळी या ठिकाणी एकजूट काय असते ते मला वाटतं 4 दिवसापूर्वी या संपूर्ण देशाने त्या ठिकाणी बघितलं होतं आणि यांना मी धन्यवाद देईन। या ठिकाणी
एकजूट काय असते हे मला वाटतं 4 दिवसापूर्वी या संपूर्ण देशाने त्या ठिकाणी बघितलं होतं आणि त्या ठिकाणी GR काढला होता आणि तो GR ज्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जाळण्याचं काम केलं आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल हा म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल सरकारला त्या ठिकाणी नमवावं लागलं आणि हाच खरा मराठी एकजुटीचा विजय असेल आणि त्या ठिकाणी आज मीरा भाईंदरमध्ये या ठिकाणी इतर भाषिकांचा मोर्चा निघतो परंतु आपला मराठी माणसांचा मोर्चा निघू शकत नाही आणि असं असताना सुद्धा आज जर मोर्चा काढून दिला असता तर ही वेळ आली असती का सांगा मला। आज 2 दिवसापासून प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्यांना नोटिसा देऊन त्या ठिकाणी काही लोकांना अटक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता। आज तुम्ही बघितलं असेल काहींना नोटीस दिल्या होत्या कडिपारच्या आणि अशा पद्धतीने तुम्ही जर मनमानी करत असाल तर मला वाटतं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कोणाची दादागिरी या ठिकाणी चालून देणार नाही आणि जर त्याप्रमाणे आम्ही तोंड देऊ। आज तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने हे चालू आहे। आज या ठिकाणी अत्याचार महिलांवरती अत्याचार होत आहेत, उद्योगधंदे त्या ठिकाणी पवले जात आहेत आणि त्याचबरोबरीने आज तुम्ही बघितलं असेल आज कुठेही विकासाची कामं या ठिकाणी दिसत नाहीत, फक्त यांचे खिसे वाटायचं काम आज मीरा भाईंदरमध्ये चालू आहे आणि झाडून बुजून या ठिकाणी मराठी माणसाला डिवचण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। आणि तुम्ही बघितलं असेल पहिल्या आधी त्या ठिकाणी आज या ठिकाणी बघितलं असेल की या ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणी हे केलं की बटेंगे तो कटेंगे म्हणजे हिंदू मुसलमान या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला। आज तुम्ही बघितलं असेल मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, इतर बाकी समाज असेल, ओबीसी समाज असेल, या ठिकाणी त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मोर्चे काढले, त्या ठिकाणी सुद्धा दडपण्याचं काम केलं होतं आणि आज या ठिकाणी सर्व मराठी बांधव आणि त्यांना मराठी भाषेवरती प्रेम करणारे इतर भाषिक सुद्धा या ठिकाणी आलेले आणि त्या ठिकाणी आज तुम्ही जर बघितलं असेल की आज मोठ्या संख्येने या ठिकाणी सकाळपासून धरपकड चालू असताना सुद्धा आता मग एक महाशय इथे येऊन गेले मराठी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून असाच जर मराठी माणसांवरती अन्याय करणार असेल तर मला वाटतं आम्ही खपून घेणार नाहोत। परत एकदा या ठिकाणी सर्व मराठी एकजुटीचा या ठिकाणी विजय असो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, फाईट होणार आता जागा द्या मला न्यूज आले आगे अविनाश जाधव असतील, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, राजन विचारे हे सगळे आपल्याला एकत्र बघायला मिळत आहेत। अजून सुद्धा तितकीच गर्दी कार्यकर्त्यांची आपल्याला बघायला मिळते। खरं तर कुठल्या एका पक्षाचा नाही तर मराठी माणसाचा मोर्चा असल्याचं सांगत हे सगळे कार्यकर्ते एकत्र जमलेले आहेत। मी सर्व मराठी बांधव आणि मनापासून धन्यवाद मानतो। अशीच एकजूट ठेवा। मला मागाशी एक पत्रकाराने प्रश्न विचारला की याच्या पुढचं स्टेप काय आहे। पहिला याचा पुढचा स्टेप असा आहे की आमच्या शेफ्टीवर पाय दिला तर परत महाराष्ट्र पेटेल आणि ते पाणी कमी पडेल सूर्या डॅमचं पाणी पण एवढंच त्यांना मी सांगितलं। त्यामुळे मराठी माणसाच्या नादी लागू नका। मला कळकळीची विनंती आहे, आमदार असतील, खासदार असतील, या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये फार मोठे मोठे प्रश्न आहेत। पाण्याचा प्रश्न आहे जे 6 महिन्यामध्ये सुटणार होतं ते अजून काय पाणी कोणाला आलेलं नाहीये। त्यामुळे रस्त्याची विटा नरेश मस्केने थांबून ठेवलाय, हालत खराब आहे।
त्यामुळे भरपूर विषय त्याच्यामध्ये डोकं घाला. मीरा भाईंदरच्या जनतेचे आपण टॅक्स घेतो. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी माजलेले आहेत, काम करत नाही, त्यांच्यावर कोणाचा अंकुश नाही. तर मला वाटतं त्याच्यावर जातीने लक्ष देणं गरजेचं आहे. आज मीरा भाईंदरमध्ये प्रत्येक नागरिक त्रस्त आहे, लक्षात घ्या. त्यामुळे खेडूत असतील, या ठिकाणी कामगार असतील, भरपूर मोठा. तर मला या आमदार खासदारांना कळकळची विनंती आहे की त्याच्यावर लक्ष द्या. आम्ही तुमच्या सोबत आहोत. चांगलं काम केलं तर तुम्ही नक्कीच तुमची वावा करू. पण असे कुठे जाती तेढ निर्माण करत असाल तर आम्ही तसाच्या तसं उत्तर पण देऊ. हे पण तुमच्या या क्षणी सांगतो. मराठी एकजुटीचा जय भवानी. जय भवानी, जय भवानी. अरे काय काय दिलं आम्ही तुम्हाला? आमच्या जमिनी दिल्या, आमच्या जमिनीवर तुम्ही घर बांधले आणि आजच आम्हाला त्या जमिनीमध्ये, त्या घरामध्ये मराठी म्हणून आम्हाला घर दिलं जात नाही. हा कुठला न्याय? जमिनी आमच्या. प्रत्येक चौकामध्ये जावा, नाव कुणाचं आहे? अरे ते नाव असतायत नाही, ते कोणा माहित सुद्धा नाही. पण एका सुद्धा भूमिपुत्राचं नाव या जमिनीच्या काही चौकाला दिले गेले नाही. का दिले गेले नाही? आपण शांत आहोत, मराठी माणूस शांत आहे म्हणून हे सगळं होत आहे. तुम्ही जागृत झालात, असेच जागृत राहाल तर भविष्यामध्ये मराठी माणसावर कुठलाही अन्याय होणार नाही. काल तुम्ही बघितलात टीडीआर घोटाळे, सगळ्यात जास्त घोटाळे टीडीआर. आता सोसायट्याचं रिडेव्हलपमेंटचं काम त्यांनी हातात घेत आहेत. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मित्रांनो. एक सोसायटीमध्ये एक डिस्प्यूट क्रिएट केला, तहसीलदारकडे अर्ज केला, तहसीलदारने सातबाऱ्यावर नाव चढवलं. लगेच त्यांनी सगळा त्या सातबाऱ्यावरचा टीडीआर उचलला, स्वतःच्या बिल्डिंगमध्ये लावला, बिल्डिंग बनवली. ती ऑर्डर लगेच एसटीओला चॅलेंज केली, म्हणजे डेप्युटी कलेक्टरकडे चॅलेंज केली आणि तो सातबारा परत त्या शेतकऱ्याच्या नावावर गेला. तो टीडीआर उचलला कुठे गेला? तो टीडीआर त्याला परत मिळाला का? आजपर्यंत तो टीडीआर परत मिळाला नाही. हे टीडीआर घोटाळे करणारे आहेत. अहो तुम्हाला माहित आहे का, आपले एक नेते त्यांनी चेन्नईला जमीन घेतली आहे. चेन्नईला जमीन घेतल्यानंतर त्या जमिनीला फेन्सिंग केली. कनक्या गेला असतो कधी महानगरच्या पालिकेच्या पैशातून फेन्सिंग केली आहे. चेन्नईला जमीन गेल्या, चेन्नईला जर गेला ना जमीन तर रोड काढला, रोड आदिवासी जमीन आहे ती रोड काढला, त्या रोडचा टीडीआर उचलला. त्या टीडीआरच्या 40 कोटी रुपयामध्ये स्वतःचं डेव्हलपमेंट करता येते. फक्त आणि फक्त स्वतःचा विकास करतायत. मीरा भाईंदरच्या जनतेचं काही घेणार नाही. म्हणून मराठी माणसाला तुम्हाला विनंती आहे, जर आज जागलात तर उद्या जिवंत राहाल. उद्या जर नाही झोपलात तर तुमच्या मुलांना परत त्यांच्या नोकऱ्या कराव्या लागतील, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जागा आणि असेच जागृत राहा. प्रत्येक ठिकाणी मराठी माणसाला सोबत घ्या, साथ द्या. मराठी माणसावर अन्याय हे शहर, त्या शहराचे भूमिपुत्र कधी सहन करणार नाहीत. त्या गोष्टीची मी ग्वाही देतो. आणि आमची कुठेही गरज पडली, कधीही गरज पडली सांगा, त्या ठिकाणी आम्ही तुमच्या खांदा लावून उभा राहू. म्हणून मराठी बांधवांना परत एकवार विनंती करतो, कृपा करून मराठी माणसावर ज्या ठिकाणी कुठे अन्याय होत असेल, मी कायद्याचा एक वकील आहे, माझी कुठेही गरज पडली सांगा, मराठी माणसावर अन्याय होईल या ठिकाणी 100% जाती हजर असेल तुमच्यासाठी. तर माझ्या तमाम मराठी बांधव आपल्याला या मीराबाईच्या शहरातल्या मराठी माणसाला जर वापरायचं असेल तर तुम्हाला एकत्र राहावं लागेल, एकजुटीने राहावं लागेल, एकत्र राहून काम करावं. कुठल्याही मराठी माणसानं आजपर्यंत कुठल्याही उत्तर भारतीय किंवा इतर प्रदेशातल्या माणसाला अन्याय केलेला नाही. त्यांनीच आमच्या पोरी पळून नेल्या, त्यांनीच आमच्या जमिनी हडप केल्या. एवढं सगळं करून सुद्धा आम्ही तुम्हाला पोटात घेऊन राहतोय, तुमच्या सोबत राहतोय. तर एवढं बोलून मग 2 शब्द संपवतो. या ठिकाणी सर्वजण एकत्र राहाल, असेच एकजूट राहाल अशी ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय भवानी. यानंतर प्रशांत पांडे खरं तर आपण ही जी दृश्य बघतो आजच्या दिवसभरातली सगळ्यात महत्वाची बातमी, सगळ्यात मोठी बातमी आणि सगळ्यात महत्वाची दृश्य 4 आपण सध्या बघतो. एकीकडे या मोर्चामध्ये असलेली सगळी नेते मंडळी आपलं भाषण करताना दिसत आहेत, आपलं मनोगत व्यक्त करताना दिसत आहेत. दुसरीकडे प्रताप सरनाईक हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले, मात्र त्यांना
काही चांगला प्रतिसाद मिळाला नाही, कार्यकर्त्यांनी बाटली त्यांच्यावरती फेकली, त्यांना तिकडनं मागे फिरावं लागलं. तर दुसरीकडे अजून सुद्धा तितकेच कार्यकर्ते आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत. अशी सगळी महत्त्वाची दृश्य खरं तर आता समोर येत आहेत. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते, महाराष्ट्रात फक्त मराठीच अशा प्रकारचं बॅनर या ठिकाणी बघायला मिळते आणि तितकाच पोलीस बंदोबस्त सुद्धा बघायला मिळतोय. कायदा सुव्यवस्थेला कुठेही धक्का लागू नये यासाठी ही सगळी पोलिसांकडून सुद्धा काळजी घेतली जाते. मात्र जेव्हा या कार्यकर्त्यांची धरपकड केली गेली त्यानंतर मनसेकडून सांगण्यात आलं की हा मोर्चा मात्र निघणारच आहे, हा मोर्चा मराठी माणूस काढेल, सामान्य माणूस हा मोर्चाचं नेतृत्व करेल. आणि त्याप्रमाणेच घडलं. मोठ्या प्रमाणात सामान्य मराठी माणूस हा रस्त्यावरती उतरला आणि वैशिष्ट्य म्हणजे नुसतंच मराठी नाही तर काही अमराठी लोक सुद्धा या मोर्चात बघायला मिळाली. मराठीच्या बाजूने बोलण्यासाठी अमराठी लोक समोर आली होती आणि सगळ्या जाती धर्माची लोक या मोर्चात आपल्याला बघायला मिळाली. आणि अजून सुद्धा तितक्याच मोठ्या संख्येने हे सगळे मोर्चेकरी आपल्याला बघायला मिळत आहेत. मराठीवरती महाराष्ट्रातच अन्याय होतो याची भूमिका या ठिकाणी मांडताना दिसत आहेत. सुरुवातीला पोलिसांवरती आरोप करण्यात आले की पोलीस दडपशाही करतायत, मोर्चा काढू देत नाहीयेत. मात्र त्यानंतर जनसमुदाय इतक्या मोठ्या संख्येने जमला की मोर्चा हा मोठ्या प्रमाणात निघाला आणि सध्याची आपण ही सगळी थेट दृश्य आता पाहतोय. आमदार नरेंद्र मेहता यांचं मराठी माणसाबद्दल घेणारे मराठी माणूस आम्ही नागरिक संशय घेतल्याने अशा प्रकारे नरेंद्र मेहताजी आपल्याला महापौर करण्यात कुणी मदत केली होती, मातोश्रींनी केली होती हे तुम्ही पहिल्यांदा आठवा. या शहरामध्ये तुम्ही महापौर अपक्षामधून निवडून आला होता, या शहरामध्ये तुम्ही अपक्षामधून निवडून आला होता आणि त्यावेळेला माननीय उद्धवजींना सांगून आम्ही आमची मतं आणि आमचा वसईवाले विरारवाले यांची मतं आम्ही नेमकी मला महापौर बसवलं होतं. तर आता लक्षात ठेवा त्या मराठी माणसाने तुला महापौर तर आपण बघतो अजून सुद्धा तितकीच कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला बघायला मिळते. आमचे प्रतिनिधी कृष्ण